पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2018 जिल्हा यवतमाळ. प्रश्न 1. सन 2017 मध्ये संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील गटाच्या फिफा विश्वचषकातील सहभागी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण होते? पर्याय आहेत: ए. अनिकेत जाधव, बी. निकोलाई अदम, सी. लुईस नॉर्टन डिमॅटोस आणि डी. स्टीफन कॉन्स्टन्टाईन. उत्तर आहे ऑप्शन सी, लुईस नॉर्टन डिमॅटोस. प्रश्न दुसरा. सन 2018 मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आलेल्या प्रमुख पाहुण्यांपैकी कंबोडिया देशाचे पंतप्रधान हुन सेन हे कंबोडिया देशाचे पंतप्रधान म्हणून केव्हापासून कार्यरत आहेत? पर्याय आहेत: 1987, 1990, 1983 आणि 1985. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1985. प्रश्न क्रमांक 3. मुंबई येथील हाजी अली दर्गा ही वास्तू कोणत्या वर्षी बांधण्यात आली? पर्याय आहेत: 1431, 1421, 1439 आणि 1427. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, 1431. प्रश्न क्रमांक 4. भारतात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे? पर्याय आहेत: 1, 2, 3, 4. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1. प्रश्न क्रमांक 5. भारतीय चलनातील 2000 रुपयाच्या नोटेचा आकार पुढीलपैकी कोणता आहे? पर्याय आहेत: 66 मिलीमीटर गुणिले 166 मिलीमीटर, 55 मिलीमीटर गुणिले 155 मिलीमीटर, 66 मिलीमीटर गुणिले 150 मिलीमीटर, 55 मिलीमीटर गुणिले 166 मिलीमीटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या दोन भाषा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? पर्याय आहेत: हिंदी व चायनीज, अरबी व चायनीज, अरबी व जापनीज, जापनीज व फ्रेंच. योग्य उत्तर आहे अरबी व चायनीज. प्रश्न क्रमांक 7. भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? पर्याय आहेत: जीसॅट 19, कार्टोसॅट, जीसॅट, कार्टोसॅट 2D. योग्य उत्तर आहे जीसॅट. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते बल हे भारताचे निमलष्करी बल नाही? पर्याय आहेत: सशस्त्र सीमा बल, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय रायफल्स. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राष्ट्रीय रायफल्स. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? ऑप्शन आहेत: राठोफा इंडिका, ओविस आरिसा, बोस टॉरसा, फेलिस लिओ. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राठोफा इंडिका. प्रश्न क्रमांक 10. भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? ऑप्शन आहेत: ए. हडलगा, बी. शिरपूर, सी. शिनोली, डी. नवापूर. योग्य उत्तर आहे डी. नवापूर. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन आहेत: ए. डॉक्टर झाकीर हुसेन, बी. के. कामराज, सी. सुभाषचंद्र बोस, डी. खान अब्दुल गफार खान.
योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेण्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? ऑप्शन आहेत ए 1972, बी 1978, सी 1982, डी 1987. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 13. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत ए 1856, बी 1862, सी 1896, डी 1906. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1862. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन आहेत ए गोपाळ गणेश आगरकर, बी विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी लोकमान्य टिळक आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न क्रमांक 15. 2018 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या सायकोम मीराबाई चानू हिने भारोत्तोलन या क्रीडा प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. ती खालीलपैकी कोणत्या राज्याची रहिवासी आहे? ऑप्शन आहेत ए नागालँड, बी मणिपूर, सी मिझोरम आणि डी आसाम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत? ऑप्शन आहेत ए औरंगाबाद, नगर हवेली, पुणे, बी औरंगाबाद, नागपूर, दमण, सी नागपूर, पणजी, औरंगाबाद, डी नागपूर, औरंगाबाद, नगर हवेली. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ए गोविंदाग्रज, बी शाहीर विठ्ठल उमाप, सी वी वा शिरवाडकर, डी वी स खांडेकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वी वा शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 18. लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन आहेत ए 67, बी 68, सी 47, डी 48. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 67. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड प्रोजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरविले आहे? ऑप्शन आहेत ए नेदरलँड, बी जपान, सी चीन, डी जर्मनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेदरलँड. प्रश्न क्रमांक 20. ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मरण पावला? ऑप्शन आहेत बंगाली कॅम्प, चंद्रपूर, बी मुंबई, सी रत्नागिरी आणि डी दमण. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालविण्याचा चालक परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे? ऑप्शन आहेत ए 18, बी 16, सी 20 आणि डी 25. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 20. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन आहेत ए ब्लू मॉर्मॉन, बी ब्लू मॉर्फो, सी मोनार्क बटरफ्लाय आणि डी कॉर्नर ब्लू बटरफ्लाय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्लू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 23. सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून खालीलपैकी कोणता खेळ वगळण्यात आला? ऑप्शन आहेत ए कुस्ती, बी जुडो, सी बीच व्हॉलीबॉल आणि डी बास्केटबॉल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जुडो. प्रश्न क्रमांक 24. ट्विटर या सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठविण्यासाठी जास्तीत जास्त अक्षरांची मर्यादा किती आहे?
ऑप्शन आहेत ए 140, बी 160, सी 280, डी 260. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 280. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील किती शहरांमध्ये पोलीस आयुक्तालय आहेत? ऑप्शन आहेत ए 7, बी 8, सी 9 आणि डी 10. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10. प्रश्न क्रमांक 26. एका छायाचित्रातील पुरुषाला पाहून एक महिला सांगत आहे की याच्या भावाचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, तर त्याच महिलेचे व छायाचित्रातील पुरुषाचे नातेसंबंध काय? तर त्या महिलेचे व छायाचित्रातील पुरुषाचे नातेसंबंध काय? ऑप्शन आहेत ए बहीण, बी काकू, सी आजी, डी मुलगी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहीण. प्रश्न क्रमांक 27. एका सांकेतिक भाषेमध्ये बकेट बरोबर ए सी टी व्ही बी डी जे एल डी एफ एस यू, तर बोनस बरोबर काय? ऑप्शन आहेत ए ए सी एम बी एम ओ टी यू आर टी, बी एस यू एन ओ बी, सी ए सी एन पी एम ओ टी व्ही आर टी आणि डी ए सी एम एम एन ओ यू टी यू आर टी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ए सी एन पी एम ओ टी व्ही आर टी. प्रश्न क्रमांक 28. रिकामी जागा भरा. 2W3 IS9 1Q7 टिंब 1K1. ऑप्शन आहेत IP6 1M3, सी 1R8 आणि डी 1S9. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1M3. प्रश्न क्रमांक 29. कथन क्रमांक 1. संदीपकडे 4 गाड्या आहेत. कथन क्रमांक 2. त्यापैकी 2 गाड्या लाल रंगाच्या आहेत. कथन क्रमांक 3. 4 गाड्यांपैकी एक दुचाकी आहे. वरील तिन्ही कथन सत्य असतील तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे? कथन आहेत संदीपकडे एक लाल रंगाची दुचाकी आहे, संदीपकडे 3 चारचाकी आहेत आणि संदीपचा आवडता रंग लाल आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 30. एक्स डबल एक्स ट्रिपल एक्स टिंब एल. पर्याय आहेत ए एक्स 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 एक्स, बी एक्स एक्स एल, सी एम एल आणि डी एक्स एल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक्सेल. प्रश्न क्रमांक 31. 36 इंच बरोबर 1 यार्ड, तर 32 अंश बरोबर किती? 36 इंच बरोबर 1 यार्ड, तर 32 अंश बरोबर 1 टिंब. ऑप्शन आहेत ए गॅलन, बी लिटर, सी डेसिलिटर आणि डी क्वार्ट. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्वार्ट. प्रश्न क्रमांक 32. 14, 28, 20, 40, 32, 64 पुढची संख्या प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत ए 56, बी 52, सी 96 आणि डी 128. योग्य उत्तर आहे
ए 56. प्रश्न क्रमांक 33. कथन क्रमांक 1. कमलाला 4 अपत्ये आहेत. कथन क्रमांक 2. त्यापैकी 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग निळा आहे व 2 अपत्यांच्या डोळ्यांचा रंग गारा आहे. कथन क्रमांक 3. कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुली आहेत. वरील तिन्ही कथन सत्य असतील तर खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे? कथन आहेत: किमान एका मुलीच्या डोळ्याचा रंग निळा आहे. कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुले आहेत. कमलाच्या मुलांच्या डोळ्याचा रंग गारा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फक्त 2. कमलाच्या अपत्यांपैकी 2 मुले आहेत. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? ए. SSB केरळ, बी. ITBP तिबेट, सी. BSF पाकिस्तान, डी. आसाम रायफल्स नेपाळ. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम रायफल्स नेपाळ. प्रश्न क्रमांक 35. LCCL टिंबटिंब. ऑप्शन आहेत ए. LL, बी. LC, सी. CC, डी. XL. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, CC. प्रश्न क्रमांक 36. भारतीय भूगोल अनुसार गटात न बसणारे राज्य ओळखा. ऑप्शन आहेत ए. गुजरात, बी. झारखंड, सी. महाराष्ट्र आणि डी. पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 37. सकाळी 9 बरोबर 90, सायंकाळी 6 बरोबर किती? ऑप्शन आहेत ए. 45, बी. 90, सी. 60, डी. 180. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 180. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. ऑप्शन आहेत ए. पंजाब चंदीगड, बी. तामिळनाडू चेन्नई, सी. महाराष्ट्र दीव दमण, डी. हरियाणा चंदीगड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र दीव दमण. प्रश्न क्रमांक 39. ACE, CED, EGC टिंबटिंब. ऑप्शन आहेत ए. GJB, ऑप्शन आहे बी. EHC, सी. GIB आणि डी. EIB. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, GIB. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी गटात न बसणारी जोडी ओळखा. ऑप्शन आहेत ए. आंध्र प्रदेश तेलंगणा, बी. बिहार झारखंड, सी. हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि डी. मध्य प्रदेश छत्तीसगड. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हिमाचल प्रदेश उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 41. गटात न बसणारी संख्या ओळखा. संख्या आहेत 41, 43, 47, 53, 61, 71, 83, 81. ऑप्शन आहेत ए. 61, बी. 71, सी. 73 आणि डी. 81. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 81. प्रश्न क्रमांक 42. जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेला आहे? ऑप्शन आहेत पूर्व, बी. दक्षिण, सी. पश्चिम आणि डी. उत्तर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. दक्षिण. प्रश्न क्रमांक 43.
यवतमाळमध्ये एका व्यक्तीचे वजन 120 किलो असेल तर त्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन किती असेल? ऑप्शन आहेत ए 20 किलो, बी 120 किलो, सी 120 पाऊंड आणि डी 60 किलो. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 20 किलो. प्रश्न क्रमांक 44. गटात न बसणारा देश ओळखा. ऑप्शन आहेत ए बलुचिस्तान, बी उझबेकिस्तान, सी कझाकिस्तान आणि डी तुर्कमेनिस्तान. योग्य उत्तर आहे ए बलुचिस्तान. प्रश्न क्रमांक 45. एका घड्याळात सकाळी 6:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यात 180 अंशाचा कोन किती वेळा तयार होतो? ऑप्शन आहेत ए 12, बी 2, सी 24 आणि डी 11. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 11. प्रश्न क्रमांक 46. गटात न बसणारी संख्या ओळखा. ऑप्शन आहेत ए 386, बी 187, सी 781 आणि डी 682. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 386. प्रश्न क्रमांक 47. गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन आहेत ए अँड्रॉइड, बी लॅपटॉप, सी कॉम्प्युटर आणि डी प्रिंटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अँड्रॉइड. प्रश्न क्रमांक 48. गटात न बसणारा शब्द ओळखा. ए एन, ए एस, आय एन, आय एफ, आय एस, एन यू, यू एस. ऑप्शन आहेत ए आय एन, बी ए एन, सी एन यू आणि डी यू एस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एन यू. प्रश्न क्रमांक 49. गटात न बसणारा खेळ ओळखा. ऑप्शन आहेत ए व्हॉलीबॉल, बी रग्बी, सी थ्रोबॉल आणि डी हँडबॉल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रग्बी. प्रश्न क्रमांक 50. गटात न बसणारा पक्षी ओळखा. ऑप्शन आहेत ए घुबड, बी गरुड, सी गिधाड, डी वटवाघूळ. योग्य उत्तर आहे डी वटवाघूळ. प्रश्न क्रमांक 51. तो गावचा राजा आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन आहेत ए प्रथमा, बी षष्टी, सी सप्तमी, डी पंचमी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी षष्टी. प्रश्न क्रमांक 52. क्ष किरण म्हणजे टिंबटिंब आहेत. पर्याय आहेत ए ऋतुप्रभारित कण, बी धनप्रभारित कण, सी प्रभार विरहित कण आणि डी विद्युत चुंबकीय कण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विद्युत चुंबकीय कण. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? ऑप्शन आहेत ए सांप्रदाय, बी सांप्रदाय, सी संप्रदाय आणि डी संप्रदाय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संप्रदाय. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता? ऑप्शन आहेत ए ठ, बी थ, सी फ आणि डी ख. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ख. प्रश्न क्रमांक 55. व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए तत्पुरुष, बी द्वंद्व, सी बहुव्रीही आणि डी अव्ययी भाव. योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अव्ययी भाव. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची कोणती जोडी चुकीची आहे? ऑप्शन आहेत ए बहुसंख्य असंख्य,
बी आस्था अनास्था, सी कर्तृत्ववान कर्तृत्वहीन आणि डी चिरस्थायी क्षणभंगूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बहुसंख्य असंख्य. प्रश्न क्रमांक 57. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत ए अबॅकस, बी हार्वर्ड मार्क 1, सी ईडीवॅक आणि डी ईडीसॅक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हार्वर्ड मार्क 1. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी देशी शब्द कोणता? ऑप्शन आहेत ए ढेकूण, बी बँक, सी चक्र आणि डी अग्नी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ढेकूण. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता? ऑप्शन आहेत ए काजू, बी जाहिरात, सी इनाम आणि डी उडीद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उडीद. प्रश्न क्रमांक 60. डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए चेतना गुणोक्ती, बी विरोधाभास, सी अतिशयोक्ती आणि डी दृष्टांत. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चेतना गुणोक्ती. प्रश्न क्रमांक 61. चिमणी घरटे बांधत होती हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए रीती भूतकाळ, बी अपूर्ण भविष्यकाळ, सी अपूर्ण भूतकाळ आणि डी वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे ए रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 62. निरोगी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए कर्मधारय, बी बहुव्रीही, सी नत्र तत्पुरुष आणि डी द्विगु. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नत्र तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 63. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा. ऑप्शन आहेत ए ठोकर शिक्षा, बी शिक्षा साक्ष, सी ठोकर धडा आणि डी न्याय बक्षीस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ठोकर धडा. प्रश्न क्रमांक 64. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. दुःखाने सोडलेला लांब श्वास. ऑप्शन आहेत ए दीर्घ श्वास, बी निश्वास, सी सुस्कारा आणि डी उच्छ्वास. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुस्कारा. प्रश्न क्रमांक 65. पर्यावरण या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन आहेत ए पुल्लिंगी, बी स्त्रीलिंगी, सी नपुसकलिंगी आणि डी द्विलिंगी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नपुसकलिंगी. प्रश्न क्रमांक 66. सहोदर या शब्दाची संधी सोडवा. ऑप्शन आहेत सहा अधिक उदर, बी सह अधिक दर, सी सहो अधिक दर, डी सही अधिक दर. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सह अधिक दर. प्रश्न क्रमांक 67. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीस प्रत्यय नाही? ऑप्शन आहेत ए संबोधन, बी द्वितीया, सी प्रथमा, डी सप्तमी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रथमा. प्रश्न क्रमांक
68. संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते? ऑप्शन आहेत ए 0 व 1 यांचा समूह, बी 0 ते 9 यांचा समूह, सी मुळाक्षरे 0 ते 9 यांचा समूह आणि डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0 व 1 यांचा समूह. प्रश्न क्रमांक 69. वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहेत ए अबोल, बी बालिश, सी बोलका आणि डी बोलभांड. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अबोल. प्रश्न क्रमांक 70. पंचपाळे हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन आहेत ए द्विगु, बी बहुव्रीही, सी कर्मधारय आणि डी द्वंद्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए द्विगु. प्रश्न क्रमांक 71. माणसांची गर्दी तशी काजूंची टिंबटिंब. ऑप्शन आहेत ए चढत, बी थप्पी, सी गाथण आणि डी प्रथमा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गाथण. प्रश्न क्रमांक 72. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती कोणती? ऑप्शन आहेत ए लक्षणा, बी अभिधा, सी लक्षणिक आणि डी प्रथमा. योग्य उत्तर आहे बी अभिधा. प्रश्न क्रमांक 73. ज्या वाक्यात निर्जीव वस्तू सजीव वस्तूप्रमाणे कृती दर्शवितात तेथे टिंबटिंब हा अलंकार होतो. ऑप्शन आहेत ए भ्रांतिमान, बी व्यतिरेक, सी चेतना गुणोक्ती आणि डी श्लेष. योग्य उत्तर आहे सी चेतना गुणोक्ती. प्रश्न क्रमांक 74. काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम ओळखा. ऑप्शन आहेत एकदाच, बी काय, सी सांगून आणि डी टाक. योग्य उत्तर आहे बी काय. प्रश्न क्रमांक 75. कूपमंडूक म्हणजेच टिंबटिंब. ऑप्शन आहेत ए दुराचारी, बी रागीट, सी ढोंगी मनुष्य आणि डी संकुचित वृत्तीचा. योग्य उत्तर आहे डी संकुचित वृत्तीचा. प्रश्न क्रमांक 76. गणिताचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओ पॉज करून योग्य ते उत्तर तुम्ही काढायचं आहे. मी फक्त ऑप्शन आणि प्रश्न वाचेन, व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर काढायचं आहे. निलेश व कविश या दोघांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत निलेशचा धावण्याचा वेग ताशी 5 किलोमीटर आहे. कविश 8 मीटर धावल्यानंतर निलेशने धावण्यास सुरुवात केली. तरीही निलेश सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकतो, तर कविशचा ताशी वेग किती? ऑप्शन आहेत 5.15 किलोमीटर प्रति तास, 4.14 किलोमीटर प्रति तास, 4.25 किलोमीटर प्रति तास आणि 4.4 किलोमीटर प्रति तास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 4.14 किलोमीटर प्रति तास. पुढील प्रश्न आहे 77वा. एका विटेची लांबी, रुंदी व उंची 25 सेंटीमीटर गुणिले 11.25 सेंटीमीटर गुणिले 6 सेंटीमीटर आहे. या मापाच्या विटांनी 8 मीटर गुणिले 6 मीटर गुणिले 22.5 सेंटीमीटर ची भिंत बांधावयाची असल्यास किती विटा लागतील? ऑप्शन आहेत 5600, 6000, 6400 आणि 7200. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 6400. प्रश्न क्रमांक 78. 3 मीटर लांबी व 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यात तरंगत आहे. एक व्यक्ती त्यामध्ये बसल्यानंतर ती नाव 1 सेंटीमीटर पाण्यामध्ये बुडली तर त्या व्यक्तीचे वजन किती? ऑप्शन आहेत 12 किलोग्रॅम, बी 60 किलोग्रॅम, सी 72 किलोग्रॅम आणि डी 96 किलोग्रॅम.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पुढील प्रश्न आहे, जेव्हा सरासरी पाऊस 5 सेंटीमीटर पडेल तेव्हा 1.5 हेक्टर जमिनीमध्ये किती घनमीटर पावसाचे पाणी पडेल? ऑप्शन आहेत अ 75 घनमीटर, ब 7500 घनमीटर, क 750 घनमीटर आणि ड 75,000 घनमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 750 घनमीटर. पुढील प्रश्न आहे, 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? ऑप्शन आहेत अ 16, ब 128, क 240 आणि ड 512. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 240. पुढील प्रश्न आहे, एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते, तर त्याच संख्येस 8 ने भागल्यास किती बाकी राहील? ऑप्शन आहेत अ 4, ब 6, क 7 आणि ड 5. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 5. पुढील प्रश्न, एक मोटार बोटीचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्रति तास 15 किलोमीटर आहे, तर त्या बोटीस प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर जाऊन तेवढेच अंतर परत येण्यास 4 तास 30 मिनिट लागतात. तर तर त्या नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग किती असेल? ऑप्शन आहेत 4 किलोमीटर प्रति तास, 5 किलोमीटर प्रति तास, 6 किलोमीटर प्रति तास आणि 10 किलोमीटर प्रति तास. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 5 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 83 एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30 दिवस असलेल्या एक महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार येत असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील? ऑप्शन आहेत अ 250, ब 276, क 280 आणि ड 285. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 285. प्रश्न क्रमांक 84, 17 चेंडू 720 रुपयास विकल्यास 5 चेंडूच्या खरेदी किमती एवढे नुकसान होते, तर एका चेंडूची खरेदी किंमत किती? ऑप्शन आहेत अ 45 रुपये, ब 50 रुपये, क 55 रुपये आणि ड 60 रुपये. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड 60 रुपये. पुढील प्रश्न, एक्स आठवडा एक्स दिवसमध्ये किती दिवस असतील? ऑप्शन आहेत अ 7x वर्ग, ब 8x, क 14x आणि ड 7 अधिक x. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 8x. 86वा प्रश्न, पी व क्यूच्या महिन्याचा सरासरी पगार 5,050 रुपये आहे. क्यू व आरच्या महिन्याचा सरासरी पगार 6,250 रुपये आणि पी व आरच्या महिन्याचा सरासरी पगार 5,200 रुपये एवढा आहे. तर पीचा मासिक पगार किती? ऑप्शन आहेत 3,500 रुपये, 4,050 रुपये, 4,000 रुपये आणि 5,000 रुपये. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क 4,000 रुपये. प्रश्न क्रमांक 87, एप्रिल 2001 रोजी कोणकोणत्या तारखेला बुधवार होता? ऑप्शन आहेत अ 1, 8, 15, 22, 29, ब 2, 9, 16, 23, 30, क 3, 10, 17, 24 आणि ड 4, 11, 18, 25. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड 4, 11, 18, 25. प्रश्न क्रमांक 88, श्रीकांतने 20 डझन खेळणी ही प्रति डझन 375 रुपयाने खरेदी केली. त्याने प्रत्येक खेळणी 33 रुपये दराने विक्री केल्यास त्यास किती टक्के नफा होईल? ऑप्शन आहेत अ 3.5%, ब 4.5%, क 5.6% आणि ड 6.5%. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक क 5.6%. प्रश्न क्रमांक 89, एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकांमध्ये धावांची किमान सरासरी किती असावी? ऑप्शन आहेत अ 6.25, ब 6.5, क 6.75 आणि ड 7. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ 6.25. प्रश्न क्रमांक 90,
1/4 मैल लांबी असलेल्या एका रेल्वेचा वेग प्रति तास 75 मैल आहे. 3.50 मैल लांब असलेल्या एका बोगद्याला पार करण्यास त्या पूर्ण रेल्वेला किती वेळ लागेल? ऑप्शन आहे 2.5 मिनिट, 3 मिनिट, 3.2 मिनिट आणि 3.5 मिनिट. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 3 मिनिट. प्रश्न क्रमांक 91. आज शनिवार आहे, तर आजपासून 61 दिवसांनी कोणता वार असेल? ऑप्शन आहेत अ गुरुवार, ब शुक्रवार, क सोमवार आणि ड शनिवार. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ गुरुवार. प्रश्न क्रमांक 92. एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत. 3 सेक्शन मिळून एक प्लाटून व 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. त्या बटालियनमध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील? ऑप्शन आहेत अ 504, ब 510, क 486 आणि ड 511. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब 510. प्रश्न क्रमांक 93. आई वडील व 2 मुले अशा एका कुटुंबास ए ठिकाणावरून बी या ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहे. प्रौढ व्यक्तीकरिता ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंतचे तिकीट प्रत्येकी 1200 रुपये आहे. मुलांकरिता तिकिटामध्ये 50% सूट आहे, परंतु सर्व तिकिटांवर 20% कर आहे. तर त्या कुटुंबास एकूण प्रवासात किती खर्च येईल? पर्याय आहेत 7,200 रुपये, 3,960 रुपये, 8,640 रुपये आणि 3,600 रुपये. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क 8,640 रुपये. प्रश्न क्रमांक 94. समान लांबी असणाऱ्या 2 रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 46 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहेत. त्यापैकी जास्त वेगाने जाणाऱ्या रेल्वेगाडीने कमी वेगाने जाणाऱ्या रेल्वेगाडीला 36 सेकंदात पार केले. तर त्या रेल्वेगाड्यांची लांबी किती? पर्याय आहेत अ 50 मीटर, ब 72 मीटर, क 80 मीटर आणि ड 82 मीटर. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ 50 मीटर. प्रश्न क्रमांक 95. 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 वजा 753 गुणिले 247 छेदात 753 गुणिले 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 गुणिले 247 बरोबर किती? पर्याय आहेत 1/1000, 3/506, 5/500 आणि ड वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक अ 1/1000. प्रश्न क्रमांक 96. 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर येणाऱ्या संख्येचा गुणाकार हा समसंख्या येण्याची शक्यता किती असेल? अ 1/2, ब 3/8, क 5/16, ड 3/4. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ड 3/4. प्रश्न क्रमांक 97. 9 उभ्या व 9 आडव्या रेषा असणाऱ्या एका प्रमाणित बुद्धिबळपटावर एकूण किती आयात तयार करता येईल? ऑप्शन आहेत 926, ब 1296, क 64 आणि ड 1024. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1296. प्रश्न क्रमांक 98. वडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 60 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती असेल? ऑप्शन आहेत अ 14 वर्षे, ब 26 वर्षे, क 20 वर्षे आणि ड 18 वर्षे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 20 वर्षे. प्रश्न क्रमांक 99. 4 घोडे, 5 बदके, 5 जोडी पोपट
4 घोडे, 5 बदके, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभ्या आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल? ऑप्शन आहेत अ 58, ब 25, क 33, ड 86. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क 33. शेवटचा प्रश्न, 2 फासे एकाच वेळी टाकल्यास त्यावर संख्यांची बेरीज ही मूळ संख्या येण्याची शक्यता किती असेल? ऑप्शन आहेत अ 5/12, ब 7/9, क 1/6 आणि ड 7/12. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए 5/12.